हाय हॅलो नमस्कार. मी प्रणाली कुराडे स्टार मीडिया मराठीवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सगळ्यात पहिल्यांदा कसे आहात दोघंही? नमस्कार. छान. म्हणजे सगळ्यांचं स्वास्थ्य आनंदात राहो, सगळेजण सुखी राहो. नक्कीच. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतो. अगदी 1 महिना 15 दिवस राहिलेले आहेत. तुम्हाला किती आनंद आहे आणि प्रेक्षकांना काय सांगा? खूप आनंद आहे, कारण अशी स्टारकास्ट असलेला सिनेमा खूप दिवसानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर सर आहेत, अद्वैत दादरकर सारखा आता आघाडीचा दिग्दर्शक नट आहे. आनंद, मी तर आम्ही अनेक वर्ष काम करतोच आहोत. गणेश मयेकर तुम्हाला ह्याच्यामध्ये सरप्राईज एक मिळणार आहे. मनमीत प्रेम आहे. त्याच्यानंतर ऋतिका श्रोत्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मनमीत आहेच, प्रणव पण आहे. गीतांजली खूप दिवसांनी मराठीमध्ये काम करते. सोना तुम्हाला सुनील अभ्यंकर आहे, राया आमचा आहे याच्यामध्ये. सो तुम्हाला हे सगळे लोक खूप दिवसानंतर असं एक धमाल पॅकेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यात अजून एक उत्तम गोष्ट म्हणजे परेश सारखा अत्यंत चांगलं काहीतरी सतत घेऊन येऊ पाहणारा एक दिग्दर्शक, प्रॉमिसिंग दिग्दर्शक तुम्हाला त्याच्या दिग्दर्शनाखाली आम्ही बोंबिलवाडी हा सिनेमा केलेला आहे. सो मला खात्री आहे की हा सिनेमा वेगळ्या विनोदासाठी, वेगळ्या जॉनरसाठी हा प्रेक्षकांना नक्की आवडणार आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात आमचा सिनेमा पाहून तुमची उत्तम होणार आहे आणि तुमचं हे वर्ष खूप छान जाणार आहे. थँक्यू. नक्कीच. बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या शब्दाचा नेमका म्हणजे काय अर्थ प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, की म्हणजे असं आपण मुक्काम पोस्ट म्हणतो म्हणजे कुठे आहे ते. बोंबिलवाडी हे एक गाव आहे आणि या गावात घडणारी ही एक छान काल्पनिक कथा आहे. ही परेश मुखर्जींच्या त्यांच्या म्हणजे जी संहिता आहे त्याच्या कल्पनेतनं साकारलेली ही एक गोष्ट आहे. तर त्याचं नाव मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. कुठे आहे हे? बोंबिलवाडी. सो बोंबिलवाडी हे एक त्यांनी निर्माण केलेलं गाव आहे. सो मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. नक्कीच. वैभव दादा, मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की 2000च्या काळापासून हे एक नाटक होतं. 2001 साली हे नाटक होतं. नाटकाचं आता चित्रपटात रूपांतर होत आहे. तर तू हे नाटक देखील केलंय, म्हणजे त्याच्यात तू काम देखील केलंय. पण आता हे चित्रपट म्हणून करताना तुला कसं वाटतंय? हे बघ काय आहे, नाटक तुम्ही जेव्हा पाहिलेलं असेल ज्या लोकांनी, किंवा आम्ही केलेलं आहे नाटक हे, सो त्याचा सिनेमा होईल का, तर तो 100% होण्याची शक्यता होती. कारण त्याच्यामध्ये सिच्युएशन्सच तशा आहेत. म्हणजे जागतिक आपला स्वातंत्र्यपूर्व काळ आहे आणि दुसरं महायुद्ध आहे आणि त्यातले महत्वाचे मोहरे, आणि मग बोंबिलवाडीसारखं एक छोटंसं कोकणातलं गाव, आणि मग त्याच्याशी त्याचा एक रिलेव्हन्स संबंध आणि आपला स्वातंत्र्य लढ्याचा संबंध. तर ह्या खूप छान, म्हणजे ही कल्पनाच किती भारी आहे की हिटलर गावामध्ये येऊन अचानक आढळतो आणि लोक त्याला चार्ली चॅप्लिन समजतात. तर ही सिच्युएशनच किती गंमतशीर आहे आणि त्यातून पुढे काय घडतं. मग नाटकावर तो भाष्य करतो, मग जागतिक सगळ्या समस्यांवर भाष्य करतो, मग तो काय म्हणतो आपण त्याला, कोकणावर भाष्य करतो, कॅरेक्टर्सवर भाष्य करतो, लोकांच्या स्वभावांवर तो बोलतो. गांधी येतात त्याच्यामध्ये, अनेक अर्थाने इतर काही काही लोक स्वातंत्र्यवीर त्याच्यामध्ये येत राहतात. तर मला वाटतं की या सगळ्याचा तो आढावा घेत 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 त्याच्यातून एक छान सिच्युएशन निर्माण करतो, विनोद निर्माण करतो आणि एका कम्प्लीट क्लायमॅक्सला तो येतो. हा, सो मला वाटतं की नाटक आणि सिनेमा याच्यामध्ये काय फरक केला, तर ऑफकोर्स फरक करावा लागणार. कारण नाटकाचं स्क्रिप्ट वेगळं असतं आणि सिनेमाचं स्क्रिप्ट वेगळं असतं. ते परेशनं ऑफकोर्स वेगळं केलंय. आणि काम करताना काय बदल केला का? हो, नक्की बदल केला. आणि मला ती संधी मिळाली की नाटकामध्ये मी वेगळं काम केलं आणि मी सिनेमामध्ये वेगळं काम केलं. डायलॉग तेच होते, कॅरेक्टर तेच होतं, पण तरी सुद्धा मी एक वेगळा आयाम त्या कॅरेक्टरला देऊ शकलो. सो मला वाटतं की ही परेशची सुद्धा एक काय म्हणतो आपण, त्याने दिलेली मुभा आहे. आणि त्याने जी मला मुभा दिली, त्या संधीचं मला वाटतं मी माझ्या परीने चीज करण्याचा प्रयत्न केला. मी आता थेट तुमच्या पात्रांकडे येईल. मला सांगाल की या चित्रपटात तुमची काय पात्र आहे आणि ती किती मजेशीर असणार आहेत? अर्थातच विन्स्टन चर्चिलचं पात्र मी करतो आहे. आपण जिथे बघतो आता तुम्हाला लक्षात आलं असेलच की हे हिटलर आहेत, प्रशांत दामले. ही जी सगळी पात्र आहेत ना, ही गावातली एक एक पात्र आहेत. मला वाटतं व्ही सीताराम असं ह्याचं पात्र आहे. म्हणजे खरं तर ते गावातले दिग्दर्शक आहेत आणि त्यांची नाटक कंपनी आहे. आणि आडनाव काय? वरवंटे काका, वरवंटे. तर ही कॅरेक्टर नुसती नावाने समजणार नाही. ही कॅरेक्टर तुम्हाला बघावी लागतील की ह्या गावामध्ये ही नाटक कंपनी करणारी, आणि गावात अशी कॅरेक्टर सापडतात. म्हणजे फार प्रेमाने नाटक करणारी काही मंडळी गावात असतात. किंवा तुला तर जास्त माहिती आहे की कोकणामध्ये अनेक वेळेला काहीही काम नसलेली काही माणसं असतात बघ.
म्हणजे पेरणी झाली, काय त्यांचं शेतीची कामं झाली की पुढचे काही दिवस काही तसं काही काम नाही. तर असा एक मुलगा आहे या गावात, काय त्याचं नाव आपला बबन. बबन. हा मुलगा काही हा म्हणून त्याला नाटकात तू ये, तू डायलॉग बुक म्हणून समजा घेतला असेल. तर ही जी वीण आहे ना परेशला जमले की हे कोण कुठले आले, यांची बायकोचं काय, यांच्या मुलीचं काय, वैद्यबुवा म्हणून वेगळे, पोलीस स्टेशनमध्ये काम करणारा माणूस वेगळा, त्याच्यानंतर आणि प्रत्येकाची मानसिकता. तर मला असं वाटतं की कॅरेक्टरची नावं तुला फक्त सांगून इथे मजा नाही येणार, ती कॅरेक्टर प्रत्यक्ष बघावी लागतील जी जिवंत केली आहेत परेशनी त्याच्या त्या आयडियामधून. चित्रपट लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि अगदी कमी दिवसच राहिले आहेत. तर जाता जाता प्रेक्षकांना म्हणजे एक चित्रपटाबद्दलच काय निरोप द्याल तुम्ही, म्हणजे काय एक हा जरूर चित्रपट बघा. आम्ही सगळीकडे बहुतेक इंटरव्ह्यूज मध्ये हा मुद्दा येतोच, विचारतातच, पण तरी देखील सगळ्याचं उत्तर मात्र तेच आहे, कारण तितक्या जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट पोचावी. चित्रपटगृहामध्ये जाऊन आमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा. मला असं कायम वाटत आलं आहे, चित्रपटगृहामध्ये जितकी जास्त माणसं येतील तितका फायदा, म्हणजे मी पैशाचा नुसता म्हणत नाही, क्रिएटिव्ह फायदा हा प्रेक्षकांनाच मिळणार आहे. कारण ते झाल्यानंतर जास्तीत जास्त चांगले वेगळ्या पद्धतीचे सिनेमे करण्याचं धाडस निर्माते दिग्दर्शक करतील. आणि तो ही बार्टर सिस्टीम आहे, ही देवाणघेवाण आहे. तर फक्त तुम्ही बघा, चांगले सिनेमे करा, मग त्याच्यानंतर सिनेमाला येऊ असं असं करू नका. चित्रपटाला तुम्हाला 10 चित्रपट महिन्यातनं आले असतील, तुम्हाला त्यातले 2 बघायचे असतील, तरी ते 2 चित्रपट कुठं कोणाचेही असतील, पण चित्रपटगृहात जाऊन बघा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. नवीन वर्षात आपण एवढं तर नक्की करू शकतो की सिनेमा बघायचा तर तो चित्रपटगृहामध्ये जाऊनच. वैभव दादा. मी हेच सांगेन या निमित्ताने की तुमचा परेशवर विश्वास आहे आणि तो विश्वास त्याने तुम्हाला दिलेला आहे त्याच्या सगळ्या सिनेमातून. हरिश्चंद्राच्या फॅक्टरीपासून एलिझाबेथ एकादशी, वाळवी, भाजगं गुमा या सगळ्या सिनेमातून त्याने विश्वास दिलेला आहे आणि तोच विश्वास द्विगुणित होणार आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमातून. तर आम्ही सांगणारच आहोत या म्हणून, पण परेशवर विश्वास ठेवून हा सिनेमा पाहायला या, तुम्हाला नक्की आवडणार. वैभव दादा आणि आनंद दादा यांनी आजवर त्यांच्या अनेक चित्रपटातून, नाटकांमधून आपले प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं आणि या येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा येतोय आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून ते नक्कीच तुमचंही खूप मनोरंजन करणार आहे. थँक्यू सो मच, तुम्ही गप्पा मारल्यात आणि आम्हाला वेळ दिलात. थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या चॅनलसाठी, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुख समृद्धी मिळो, चॅनलला भरभराट हो. थँक्यू सो मच दादा. थँक्यू.